गौरी विसर्जनाला आम्ही ओलावर चाललो, पण त्याआधी गौरी मातेला पूर्ण घरामध्ये फिरवली जाते. आपलं पूर्ण घर दाखवायचं. शकता इकडे विसर्जन झालेलं आहे आणि आमच्याकडे असं नैवेद्य आणतात ना, ते जेवतात. आता आमची मावशी जेवते, भाग्या नाही जेवली. भाग्याने वडापाव खाल्ला इथे. नमस्कार, जय महाराष्ट्र, शुभ सकाळ. इकडे आमची आरतीची तयारी चालू आहे आणि मिस्टर पारिजातकाच्या फुलांचा हार बनवत आहेत. गौरूबाईला म्हणजे दोन्ही देवांना हार बनवत आहेत. आणि आमची भाग्याची अंघोळ झाली, पण तयारी काही केलेली नाही. इकडे मावशी चहा घेते आणि इकडे आत्या विरडा निवडते. आणि मी आत्ताच ओलावरून कपडे धुवून आली आणि इकडे मग जेवणाची तयारी पण चालू आहे. कारण पूजेला वेळ झाले ना, आरतीला वेळ झालेली आहे, त्यामुळे मग जेवण पण चालू केले. कारण गौरी विसर्जन असलं की मग वेळच होतो, घाई गडबड असते ना, त्यामुळे मग इकडे जेवण करायला घेतलंय. बहिणीने वरण भात, वाळाचा बेरडा, अळूवडी, कारण हे आमच्याकडे फेमस आहे गौरी गणपतीला आणि आम्हाला सर्वांना खूपच आवडतो. आणि इकडे शिरोसामीचं जेवण पण चालू आहे. प्रसादासाठी शिरा बनवलाय आत्ता. आणि या रात्रीच्या पुरणपोळ्या ज्या आम्ही बनवल्या. त्यानंतर केली आरती. 10:30-11 वाजले असतील आरती करायला सकाळचे. भाग्याने व्हिडिओ केली, मी आवाज म्यूट केलाय. तो तिने कसं जास्त बाबाळाच घेतलंय बघा व्हिडिओमध्ये. आमच्या भाग्याच्या भरपूर आरती पाठ झाली, बोलून बोलून 5 दिवस ऐकून ऐकून तिच्या पूर्ण बऱ्यापैकी आरती पाठ झाली. काही मोठ्या माणसांच्या पण आरती पाठ नसते. हा हार बनवलाय पारिजातकाच्या फुलांचा. मस्त वाटते ना. एक तरी हार असावा या फुलांचा, कारण त्या फुलांचंच नाव आहे ना, पार्वतीची फुलं. आपण पारिजातकाची फुलं म्हणतो, तर मग आपल्या पार्वतीची फुलं पार्वतीला घालायची. या मंडळी दर्शन घ्यायला. विसर्जन तर कधीच झालंय, पण व्हिडिओ लेट झाल्या. बनवलेल्या तर आहेत, पण व्हिडिओ काही अपलोड केलेल्या नाही आहेत. त्यामुळे आता एक एक व्हिडिओ अपलोड करते. हाय, आता मी चालली गावामध्ये. कुटुंबामध्ये आमच्या 2 गौरी असतात तिकडे. काल दरवर्षी आदल्या दिवशीच जाते गौरीपूजनाच्या दिवशी, पण यंदा काही मला जायला जमलं नाही, कारण पाहुणी भरपूर येत होती, त्यामुळे मला जमलं नाही. म्हणून मग आत्ता दुसऱ्या दिवशी चालले, विसर्जनाच्या दिवशी 2 घरी आणि एक शेजारी पण जायची. इकडे आमची मावशी आम्हाला ताटा करत होती, बोलते लवकर लवकर या. मी तिला बोलली की काही घाबरू नको, तर ती म्हणते 2 देव आहेत ना, तर कशाला घाबरायचं. आमच्या कुटुंबामध्ये 3च घरं आहेत ह्या गावामध्ये तरी. कसा मस्त गौरूबाईला फेटा आहे ना. ही एक ठिकाणची व्हिडिओ आहे आणि दुसऱ्या घरची मी व्हिडिओ काही केलीच नाही, विसरली मी. चल ना, चल ना. कोणच जेवलं नाही आमचं, जेवू आता. मला हे कळायचे मस्त वाटते असं हिरवं हिरवं. आणि आमचे शेजाऱ्यांच्या घरी आलोत आम्ही पाया पडायला. आमचा घर तो तिकडे, तो आमचा घर. आम्ही इकडं एवढ्या जवळ असून पण मी काल नव्हती आली, वेळच नाही भेटला ना यायला. कराडू सोडू का? कराडूला, कराडूचा टोपला काढू का? 9-10 आहेत कराडू ते बक्कूच. आत्ता विसर्जनाची वेळ झाली, 5:30 झालेत आणि आता आमची आरती वगैरे झाली, सर्व उरकले आणि आता आम्ही जाणार ओळावर घेऊन. इथे आता ठेवायचे कणा वगैरे काढून झालंय. मला गौरूबाई चालवायची परत तिकडं. हां, माझी भाग्या, बाय बाय. गौरी विसर्जनाला आम्ही ओलावर चाललो, पण त्याआधी गौरी मातेला पूर्ण घरामध्ये फिरवली जाते. आपलं पूर्ण घर दाखवायचं, देवाला दाखवायचं होतं आधी. पूर्ण घरामध्ये दाखवायचं गौरूबाईला. ही आमची खोळी.
हे आमचं किचन आणि विसर्जनाला जायच्या आधी थोडा भात शिजवून ठेवायचा असतो. हा आमचा देव्हारा. बाप्पा चालले आपुल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. बाप्पा आला बघ. थांबा मी इकडे जाते. बरोबर आहे. हा टॉपलाच पकड, ते बरोबर आहे. थांब नाही, 1 मिनिट थांब. काय नाही अगर नाही असते असते बघा असते. मग बघा कसा मस्त पाऊस थांबलाय. भरपूर माणसं आले. विसर्जनाला भरपूर जण आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. गाव मोठं आहे ना, त्यामुळे काही लोक बंधाऱ्यावर विसर्जन करतात, तर काही तलावावर ना, काही की ते ओलावर. आमच्या साईडची बरीच जण आलेली असतात इकडे, आणि ओलाच्या त्या बाजूला पण तिकडून आलेले आहेत दुसऱ्या रस्त्याने विसर्जन करण्यासाठी. यंदाच ओलाचं पाणी कमी आहे, नाही तर दरवर्षी पूरच असतो. अशीच सगळ्यांची
गुलाबी कलर तरी भारी वाटतोय शालूचा देवीचा बघून द्या पाहू तर सोडा पाण्यामध्ये. पलटी मारत थांबा 1 मिनिट थांबा तिला येऊ दे. हा बस भरपूर बिझी आहे सध्या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. ज्या फुलांचं पाण्यामध्ये विसर्जन केलं त्यातली 5 फुलं मी घेतल्यात घरी आणि मग गडूमध्ये ओळातलं पाणी आणि त्यामध्ये वाळू घ्यायची आणि मग ते घरी गेल्यावर घराभोवती शिंपडायचं आणि घरामध्ये. आरतीच्या वेळेला इंद्रधनुष्य आला होता. पाहू शकता इकडे विसर्जन झालेलं आहे आणि आमच्याकडे असं नैवेद्य आणतात ना ते जेवतात. आता आमची मावशी जेवते, भाग्या नाही जेवली. भाग्याने वडापाव खाल्ला. इथे वडापाव पण असतात ना वाटतात. पण मस्त वाटतं इकडे बाहेरचं जेवायला. थांब ना मला बाहेर येऊन यांच्याकडे येऊन पार्टी करायची होती. आता गौरूबाईची पार्टी. नेक्स्ट टाइम आम्ही कधी पार्टी करू तेव्हा करू. इकडे भरपूर जेवतात असं नैवेद्य आणल्यावर आणि मग ते जेवायचं. तर हिला जेवायचं तर मग ही जेवते. आणि हे बघा इथे मला प्रसाद मिळालाय. आम्ही पण आणला होता प्रसाद शिऱ्याचा, तो आम्ही वाटला. आणि हा इथे खोबऱ्याचा प्रसाद आणि रव्याचा. खूल वाटतंय. हा तिथे थोडा त्या बाजूला जास्त नाही एवढा. जेवायला कोलीन सारखा होता ना, आधी हे करायला पाहिजे होतं. इकडे भरपूर लेडीज जेंट्स असे जेवतात, लहान मुलं जेवतात. आमच्या मावशीने पण जेवण संपवलं. काय नंबर हा 1 नंबर. काय होता भात, बिरड्याची भाजी, माशाची भाजी, आलूवडी, पापड खारोडी आणि प्रसाद होता नैवेद्य. आणि आता अजून थोडं छान. हे बघा 1 नंबर. लग्न झाल्यापासून यंदाचाच पाऊस नसेल पडला गौरी गणपती विसर्जनला तरी थोडा का होईना आला. कातल ओले झाले, नाहीतर खूप घाई होते. आणि पाणी पण नेमकाच होतं, नाहीतर एरवी खूपच पाणी असतं. आणि आमच्या मिस्टरांनी येऊन इथे प्रसाद वगैरे केला. ते तोरण बांधलेला असं ना चामट्या आणि पापड्यांचा. आणि मग तो असा इथे लोकांना वाटतो, नाहीतर मग तो तसंच राहतो. वाया जाण्यापेक्षा कोणतरी खाल्लेला बरा. आणि आमचं गौरी विसर्जन झालं. आता आम्ही आलो, आजच मस्त उजेडाचे आलो ना, नाहीतर खूप उशीर होतो पाऊस पडत असला. चला मग आता बाय, भेटू नंतर. थोडं मी भिजलो पण. आणि मध्ये कच्छ आलद कपलं झालं. तच आमची आरती झाली. आता रात्रीची आरती. बाप्पा विसर्जनाला नेल्यानंतर आम्ही देवघरातील बाप्पा ठेवतो इथे आणि मग एक आरती करतो. आता घर एकदम असं मोकळं वाटणार. 5 दिवस भरलेलं, 5 नाही तर ते हे 6 दिवस आणि आदल्या दिवशी 1 दिवस आणलेलं. तर गणपती गेले गावाला, चैन पडे ना मला. देव बाप्पा का मला तू सोडून गेला, तुझी खूप आठवण येते, तू लवकर ये